नमस्कार, मी डॉक्टर अक्षय अविनाश वाचासुंदर. मी कान नाक घसा आणि कॉक्लिअर इम्प्लांट सर्जन आहे. मोर्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चिंचवडगाव इथे मी काम करत असतो. आज आपण बोलणार आहोत स्पीच थेरपीचा महत्त्व कॉक्लिअर इम्प्लांट झालेल्या पेशंटमध्ये. आम्हाला दरवेळेस जेव्हा पेशंट ओपीडी मध्ये येतो तेव्हा तो माझ्याशी फक्त कॉक्लिअर इम्प्लांट बद्दल बोलायला येतो. पण माझा त्याला पहिला प्रश्न असतो की तू स्पीच थेरपी कुठे करणार आहेस हे माहिती आहे का, आणि तुला त्याच्याबद्दल काही माहिती दिली आहे का. कारण कॉक्लिअर इम्प्लांट नुसताच करून कधीच फायदा होत नाही. कॉक्लिअर इम्प्लांट बरोबर महत्त्वाचं असतं ते स्पीच थेरपी. माझं काम ॲज अ सर्जन हे फक्त 5 ते 10% आहे, पण खूप महत्त्वाचं आहे. कॉक्लिअर इम्प्लांटनी काय होणार असतं तर आवाज आतमधल्या कानामधनं मेंदूला जाणार असतो. पण त्या आवाजाचा वापर कसा करावा, त्याच्यामधनं भाषा कशी निर्माण व्हावी, ते भाषा कशी डेव्हलप व्हावी, हे सगळं स्पीच थेरपीवरती निर्भर असतं. त्यामुळेच फक्त कॉक्लिअर इम्प्लांट करून फायदा असतो का, तर अजिबात नाही. त्याच्याबरोबर स्पीच थेरपी खूप महत्त्वाची असते. किंवा उलटं, नुसतं स्पीच थेरपी करून फायदा असतो का, तर नाही. त्याला कॉक्लिअर इम्प्लांटची साथ लागणार असते. त्यामुळे कॉक्लिअर इम्प्लांट पण करावंच लागतं, आणि त्याचबरोबर कमीत कमी 2 ते 3 वर्ष तरी स्पीच थेरपी ही मुलाला द्यावीच लागते. स्पीच थेरपी नंतरच जेव्हा त्याची भाषा नॉर्मल व्हायला लागते तेव्हा आपण त्या मुलाला नॉर्मल शाळेमध्ये इंटिग्रेट करू शकतो. धन्यवाद.